हॅलो फ्रेंड्स, मी हेडे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, मला सांगताना खूप आनंद होत आहे की आपण 1.1 1.2 सक्सेसफुली यूट्यूबवर अपलोड केलेला आहे। ठीक आहे, आता आपण 1.3 प्रॅक्टिस सेट 1.3 आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत। आज आपण अंडरस्टँडिंग करून घेऊया डिटर्मिनंट। डिटर्मिनंट नेमकं कशाला म्हणतात? डिटर्मिनंट म्हणजे की निर्धारित। आता डिटर्मिनंट अंडरस्टँडिंग करून घेताना आज आपण सोडून घेणार आहे प्रॅक्टिस सेट 1.3 1.3 मतलब पहिला आणि दुसरा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत। थर्ड क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर रूल, हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया। ठीक आहे, तर आपण जास्त वेळ न घेता आपण काय करूयात बाबा, आपण आता याला सुरुवात करूयात की हा जो एक्झाम्पल आहे हे सोडवून घेऊयात। हे सोडवून घ्यायच्या अगोदर थोडंसं डिटर्मिनंट विषयी डिस्कशन करू की नेमकं डिटर्मिनंट म्हणजे की एक फिक्स निर्धारित व्हॅल्यू आपण म्हणू शकतो। निर्धारित डिटर्मिनंट म्हणजे काय? निर्धारित। आता हे जर आपण असं लिहिलेलं असेल 3 2 4 5 हे जे दिलेले आहे आपण कशामध्ये लिहिले? डिटर्मिनंट मध्ये लिहिले। म्हणजे की ह्याला लिहिताना आपण असं पण म्हणू शकतो बघा, डिटर्मिनंट मध्ये ए बी सी डी। आता हे जे ए बी आहेत ना, ए बी हे आपण ह्याला कशामध्ये घेऊ शकतो? रोज आहेत। हे काय आहेत? रोज। आणि ए सी, ए बी आणि सी डी हे कशामध्ये घेतलं? आपण रोज मध्ये घेतलं। आणि उभे जे आहेत जसे की ए सी आहे आणि काय म्हणू शकतो बाबा आपण? ए सी आणि बी डी हे काय आहेत? कॉलम आहेत। हे काय आहेत? कॉलम। म्हणजे की हे आडवे हॉरिझॉन्टल आहेत ते रोज मध्ये घेतलं आणि जे उभे आहेत ते काय आहेत? कॉलम मध्ये आहेत। मग आता डिटर्मिनंट काढताना, डिटर्मिनंटचा अभ्यास करताना नेमकं करायचं काय आहे की कशा प्रकारे आपण डिटर्मिनंट निर्धारित संख्या काढणार आहेत? तर या ठिकाणी बघा, आपण काय करणार म्हणजे की हा जो डिटर्मिनंट दिलेला आहे, ठीक आहे, याच्यामध्ये आपण व्हॅल्यू कसं काढणार? तर त्यासाठी फॉर्म्युला काय? फॉर्म्युला सिंपल आहे की तिरकस गुणाकार एडी आणि सीबी यांचं काय करावं लागेल? म्हणजे की जर समजा ए बी डिटर्मिनंट मध्ये ए बी सी डी दिलेला आहे, मग इज इक्वल टू आपण म्हणू शकतो काय म्हणू की क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे की तिरकस गुणाकार ए गुणिले डी, ए मल्टिपल बाय डी मायनस सी मल्टिपल बाय बी। म्हणजे की हा फॉर्म्युला आपल्याला युज करायचा आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय? डी काढायचंय। डी म्हणजे काय? कॅपिटल डी म्हणजे डिटर्मिनंट म्हणजे काढायचं। काय करायचंय? डिटर्मिनंट। तर एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाही, काही डिफिकल्ट नाहीये। आपण बघा आता हा एक्झाम्पल सोडून दाखवणार, मी आता स्मॉल बुक मध्ये दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स म्हटले। इथं फिल इन द ब्लँक्स नाही, आपण डायरेक्टली याला काय करूयात? सोडून घेऊयात, जास्त वेळ न घेता। खूप सोपं आहे, तिरकस गुणाकार करायचे जोड्या जुळून। ठीक आहे, हे तर आपलं एकदम सोपं काम आहे। तर बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर्स डिटर्मिनंट मध्ये दिले 3 2 4 5। आपण ह्याला आपण जर तुम्हाला जर समजा की कन्फ्युजन होत असेल की कसं करायचं आहे, तर या ठिकाणी मी व्हॅल्यू ठरवू शकता। आपण डिटर्मिनंट मध्ये कसं लिहितो बाबा? ए बी सी डी, बरोबर आहे हे की नाही? या पद्धतीने आपण घेतो। म्हणजे की या ठिकाणी आपण ए इज इक्वल टू आपण या ठिकाणी व्हॅल्यू ठरवू शकतो। ए इज इक्वल टू किती आहे? 3, बी इज इक्वल टू किती? 2, सी इज इक्वल टू किती? 4 आणि डी इज इक्वल टू किती? 5 असं आपण घेतलेलं आहे। मग आता आपल्याला काय करायचं? फॉर्म्युला आहे, सिंपल फॉर्म्युला। काय फॉर्म्युला आहे आपला? डिटर्मिनंट इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी? किंवा हा डिटर्मिनंट एबीसीडी जो दिलेला आहे, डिटर्मिनंट एबीसीडी इज इक्वल टू तिरकस गुणाकार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन ए मल्टिपल बाय डी मायनस सी मल्टिपल बाय बी। आता हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी युज करायचा आहे। खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो। आता ए ची व्हॅल्यू म्हणजे की किती येणार? 3 मल्टिपल बाय डी ची व्हॅल्यू किती घेतो आपण? 5 मायनस मल्टिपल बाय सी ची व्हॅल्यू किती आहे? 4 मल्टिपल बाय बी ची व्हॅल्यू किती आहे? 2। आता यांचा दोघांचा गुणाकार आणि वजाबाकी। बघा, 4 क्रिया लय महत्वाच्या आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, आणि त्याच्यामध्ये आपण 2 क्रिया याच्यामध्ये करणार आहोत। 3 5 15, 3 5 15, 15 लिहिलं, मायनस 4 2 8। आता 15 मधून 8 गेले, किती राहिलं? 7। आता याच्यामध्ये प्लस का मायनस? तर प्लस का? मोठ्या संख्येसमोर कोणतं चिन्ह नाही म्हणजे की प्लस आहे, बरोबर आहे? हे समजतंय? किती सोपं एक्झाम्पल आहे, घ्यायचं स्क्रीनशॉट। काही डिफिकल्ट वाटते का? एकदम सोपं आहे। आय होप की तुम्हाला समजलेलं आहे। खूपच सोपं एक्झाम्पल आहे, काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाहीये। आता काय करायचं? स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यासोबत आपण काय करू? लगेच याच्या नंतरचे जे एक्झाम्पल आहे ते पण याच्या लागोपाठ सोडून घेऊयात। ठीक आहे, आता बघा सेकंड एक्झाम्पल याच्यामध्ये मी इरेज करतोय। ठीक आहे, की सेकंड एक्झाम्पल याच्यामध्ये काय दिले की क्वेश्चन नंबर 2 काय म्हणते की सॉल्व म्हणते फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स। म्हणजे की काही डिटर्मिनंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काय करा? फाइंड करा म्हणते। फाइंड द व्हॅल्यू, फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट। काय? ऑफ डिटर्मिनंट, डिटर्मिनंटचे व्हॅल्यू फाइंड करा म्हटलं। आता त्याच्यामध्ये पहिला डिटर्मिनंट, जास्त वेळ न घेता मी याच्यामध्ये लिहितो ना, जास्त वेळ न घेता, म्हणजे की हा जो डिटर्मिनंट आहे
ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट असं दिले. फाइंड व्हॅल्यू डिटर्मिनंट मी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन आहेत. ते 3ही क्वेश्चन आपण लागोपाठ या ठिकाणी आपण काय करणार आहोत, सोडून घेणार आहोत. समजा आता पहिला क्वेश्चन याच्यामध्ये दिले ना, ऍज इट इज काय की डिटर्मिनंट मध्ये -1 7 2 4. आता हा जो डिटर्मिनंट दिलेला आहे याची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर बघा सोपं कसं आहे की तुम्ही डायरेक्ट करू शकता. आता आपल्याला लक्षात आले ना की a मल्टिपल बाय d मायनस c मल्टिपल बाय b, म्हणजे की a ची व्हॅल्यू किती असणार हो, -1 मल्टिपल बाय d ची व्हॅल्यू किती 4 मायनस. आता या ठिकाणी आपण इक्वल चिन्ह देऊयात, बरोबर चिन्ह आणि बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. c ची व्हॅल्यू समजा 2 आहे मल्टिपल बाय b ची व्हॅल्यू किती 7. मग 4 1 जा 4 मायनस 4, 4 1 जा 4 मायनस 4, हा मायनस ऍज इट इज. 2 7 जा 14, बेसत्ती 14. आणि या दोघांची आता बघा काय करायचे, तर मायनस इथं मायनस, मायनस मायनस म्हणजे प्लस, म्हणजे की मायनस चिन्ह राहील, संख्यांची काय राहील ऍडिशन. 14 प्लस 4 किती सोपं आहे 15 16 17 18, म्हणजे की -18. असं आपलं उत्तर आलेलं आहे. बघा काय डिफिकल्ट वाटते का, किती सोपं आहे. ह्याच्यानंतर लगेच आपण काय करू, इमिडिएटली घेऊयात, थोडंसं फास्ट घेऊयात. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. घाबरून जायचं नाहीये, गोंधळ करून घ्यायचं नाहीये. तिरकस गुणाकार म्हणजे जोड्या लावायचे. थोडक्यात आपण जोड्या लावा, आपण प्रश्न सोडवतो का नाही तेव्हा जोड्या लावल्या आपण. ADCB अशी जोड्या लावायचे, त्यांचा गुणाकार आणि वजाबाकी करून घ्यायचं, उत्तर आपल्याला आरामात भेटतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी सेकंड जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे बुकमध्ये. सेकंड क्वेश्चन काय दिले त्याच्यामध्ये की डिटर्मिनंट मध्ये 5 3 -7 0. आता 5 3 -7 0 याची पण डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. फाइंड करूयात. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे वा, a मल्टिपल बाय d मायनस c मल्टिपल बाय b. आता तुम्ही म्हणता सर ए बी कसं कन्सिडर करायचं, कधी पण लक्षात ठेवायचं, पहिलं a b c d. पहिलं वरचा जो रो असणार ना तो ए बी आणि खालचा रो सी डी, आणि कॉलम मध्ये ए सी आणि बी डी हे कॉलम मध्ये असणार आहेत. म्हणजे की पहिली संख्या ए, दुसरी संख्या बी, तिसरी संख्या सी आणि लास्टची संख्या डी असणार आहे. मग आपण ते ठेवून घेऊयात ऍज इट इज फॉर्म्युला मध्ये. ए ची व्हॅल्यू किती 5 मल्टिपल बाय डी ची व्हॅल्यू 3 मायनस सी ची व्हॅल्यू किती आहे समजा -7 आहे, आणि मल्टिपल बाय काय व्हा बी ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी समजा आपण सॉरी थोडस इथं चूक झाली. कसं झाली बघा, या ठिकाणी काय करायचं आपल्याला, ए मल्टिपल बाय म्हणजे की डी मायनस सी मल्टिपल बाय बी आहे. ए ची व्हॅल्यू किती 5 मल्टिपल बाय डी ची व्हॅल्यू 0 आहे. डी ची व्हॅल्यू किती आहे 0, हे मायनस सी ची व्हॅल्यू -7 आणि मल्टिपल बाय बी ची व्हॅल्यू किती 3. मग आता यांचा गुणाकार. आता आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येनं 0 मल्टिप्लाय करा किंवा 0 कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय करा, आन्सर 0. ठीक आहे. म्हणून 5 0 0 म्हणजे की या ठिकाणी किती आला आन्सर 0. आता हा मायनस मायनस, इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस मायनस काय झालं या ठिकाणी प्लस झालं. प्लस लिहायची काही गरज नाहीये. 7 मल्टिपल बाय 3 म्हणजे किती येते 21, म्हणजे की आन्सर किती आलं 21. बा किती सोपं आहे, काही डिफिकल्ट आहे का, खूप सोपे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे काय असं टेन्शन घेण्यासारखं नाहीये, एकदम इझी एक्झाम्पल आहे आणि त्याला तुम्ही इझिली सोडवू शकता. ह्याच्यानंतर क्रॅमर रूल जो आहे ना तो थोडस त्या ठिकाणी इक्वेशन दिलेले असणार आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असणार आहेत. आणि क्रॅमर नावाचा जो मॅथमॅटिशियन होता त्यानं जो क्रॅमर रूल जी पद्धत मांडणी केलेली आहे त्याच्या मांडणीनुसार त्याच्या पद्धतीनुसार आपल्याला त्याला सोडवायचं आहे. ठीक आहे. तर हे झाले 2 एक्झाम्पल, याचं स्क्रीनशॉट करून घ्या. आपण काय करू, लागली जो शेवटचा जो एक्झाम्पल आहे तो लगेच तो पण काय करू सोडवून घेऊया. ठीक आहे. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फॉलोइंग डिटर्मिनंट मध्ये शेवटचा जो आहे तो आपण बघूयात. शेवटचा विद्यार्थी मित्रांनो तो थोडस काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी एखादी स्टेप वाढते. 7/3, 5/3, 3/2 आणि 1/2 असं दिलेलं आहे. आता या गणितामध्ये तुम्हाला वाटत असेल खूप डिफिकल्ट आहे. पहिल्या याच्यामध्ये बघा असं संख्या दिली, नॉमिनल आपण एबीसीडी ठरवलं, त्यांचं तिरकस गुणाकार केलं, मग वजाबाकी केली, उत्तर भेटलं. पण इथं तर अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे गणित, म्हणजे अंश आणि छेद मध्ये दिलेलं आहे. आता कसं करायचं, काही नाही, एकदम सोपं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे नाही तर तुम्हाला समजून सांगण्यासाठी. बघा एकदम सोपं एक्झाम्पल आहे.
इथंही तिरकस गुणाकारच करायचा आहे. मग ए इज इक्वल टू आपण इथे कन्सिडर करायचं. आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट म्हणजे कसं घेणार आहे आपण, ए बी सी डी, बरोबर आहे. हा डिटर्मिनंट आपण घेतलेला आहे. ओके, आता ए बी ची व्हॅल्यू आपण ठरवू. समजा ए इज इक्वल टू 7/3, बी इज इक्वल टू 5/3, सी इज इक्वल टू 3/2 आणि डी इज इक्वल टू 1/2 असं दिलेलं आहे. आता आपण काय करूया, डायरेक्टली याच्यामध्ये डिटर्मिनंट मध्ये जी व्हॅल्यू आहेत ते आपलं फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युलामध्ये ठेवू. आपलं फॉर्म्युला काय हुआ, क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. काय, ए डी म्हणजे की ए मल्टिपल बाय डी मायनस सी मल्टिपल बाय बी असं आपलं काय आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. त्याच्या याच्यामध्ये ठेवून घेऊयात ना. ए ची व्हॅल्यू किती दिली, 7/3 703 गुणिले डी ची व्हॅल्यू किती दिली 1/2 मायनस सी ची व्हॅल्यू किती आहे 3/2 मल्टिपल बाय बी ची व्हॅल्यू किती आहे 5/3. मग आता आपल्याला माहिती आहे की जर पहिले यांचं काय करू, गुणाकार करून घेऊया. ठीक आहे, पहिले काय करायचं, गुणाकार. आता गुणाकार करताना आपल्याला माहिती आहे ना, जर गुणाकारामधून जर भागाकारामध्ये जात असतं किंवा गेलं असतं तर काय केलं असतं, खाली मुंडी वर पाय केलं असतो. म्हणजे की जर समजा 703 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जायचे तर 307 म्हणजे की खाली मुंडी, समजा ही मुंडी आहे हे पाय वर आणि मुंडी खाली घेतलं असतो. खाली मुंडी वर पायाला म्हणतो. पण असं करायचं का या ठिकाणी नाही, मल्टिप्लिकेशन आहे दोघांमध्ये, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. ठीक आहे, मग आता ह्याचं जर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जर मी चौकटी कंसात घेतो मल्टिप्लिकेशन आहे तर अंशाचं आणि छेदाचं म्हणजे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याचं मल्टिप्लिकेशन असणार आहे. 7 1 जा 7, 3 2 जा 6 हा मायनस, मग 3 5 जा 15, 2 3 जा 6. बघा म्हणजे की आपण छेदाचा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला फ्रॅक्शन आठवत असेल, 6वी 7वी मध्ये तुम्ही शिकलेलं असाल किंवा नवोदयचं 5वीच्या वर्गामध्ये जर तुम्ही नवोदयला बसलेला असेल तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येत असेल, त्यावेळेस झालेलं असेल की ज्यावेळेस फ्रॅक्शन मध्ये मायनस दिलेला असेल अंश आणि छेदामध्ये आणि छेद जर समान असेल, डिनॉमिनेटर जर सेम असेल, मग प्लस मायनस असेल तर काय करायचं, जर प्लस असेल तर न्यूमरेटरची ऍडिशन करून घ्यायचं आणि मायनस असेल तर सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचं. मग इथं मायनस आहे मग सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचं म्हणजे वजाबाकी करून घ्यायचं. डिनॉमिनेटर एकदाच, का बरं, इथं पण सेम आहे इथं पण सेम, दोन्हीकडे सेम आहे ना, 6 6 आहे. मग 7 - 15. आता 7 मधून 15 जात नाहीत, 15 मधून 7 गेले किती होतात 8, 8 आणि 7 किती होणार आहे 15 होणार आहे, बरोबर. पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे की -8/6. आता याला संक्षिप्त रूप देता येतं का, कोणत्या टेबलमध्ये येतं का, दोन्ही याचे नंबर्स 2 3 जा 6, 2 4 जा 8 म्हणजे की -4/3 या पद्धतीने आपल्याला डिटर्मिनंट भेटलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.3 मधले हे जे पहिले 2 एक्झाम्पल होते, म्हणजे 2 म्हणजे की हे आता सोडवलेले प्रश्न क्रमांक 2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट मधले 3 प्रश्न आणि पहिलं जे आपण बघितलं फाइंड द व्हॅल्यू मधलं जे की चौकटीतले जे संख्या शोधायची होती, डिटर्मिनंट शोधायचं होतं, ते हे 4 आपण गणिताचे सोडवलेले आहेत जे की खूपच सोपे आहेत, काही डिफिकल्टी नाहीये. जरी तुम्हाला असं वाटत असेल की खूप डिफिकल्ट वाटते, कमेंटमध्ये मला त्याच्यामध्ये मेन्शन करा की याच्यावर एक्स्ट्रा एक्झाम्पल घ्यायचे असतील तर मी तुम्हाला एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊन त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर आजच्यासाठी आपण थांबूयात. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर रूलच्या पद्धतीने सोडवायचे आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करणार आहोत. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटूयात. जर तुम्हाला हे आजचं समजलेलं आहे, व्यवस्थित वाटलेलं आहे, मला मोटिवेशन म्हणून, प्रोत्साहन म्हणून आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करण्याची खूप आवश्यकता, आपल्या सबस्क्राईबची खूप आवश्यकता आहे. आणि जर तुम्हाला समजलेलं असेल तर आपल्या फ्रेंड्स सर्कलमध्ये पण ह्याला शेअर करा की जेणेकरून त्यांनाही ह्याचा बेनिफिट होईल. तर आजच्यासाठी आपण थांबूयात. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.